सरकारने केलेल्या हिट अँड रन कायदा विरोधात अवजड वाहतूकदारांच्या चालक व मालकांनी काल दिनांक 1 जानेवारीपासून बंद पुकारत आंदोलन सुरू केले आहे। त्याच अनुषंगाने नाशिक शहराच्या सातपूर भागात बहुतांश ठिकाणी पेट्रोल पंप तर बंद, तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात इंधनाचा साठा उपलब्ध असल्याने लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। याबाबत लोकशास्त्र न्यूजने पेट्रोल पंप मालकाशी संपर्क करून खुलासा केला आहे। तसेच ग्राहकाची देखील खास बातचीत केली आहे। बघूयात सविस्तर। कालपासून मालवाहू ड्रायव्हर लोकांनी जो संप पुकारलेला आहे त्या संपामुळे आमच्या पंपापर्यंत टँकरद्वारे माल पुरवठा होऊ शकत नाही आहे। कालपासून मनमाड, मुंबई, नगर येथील सर्व ड्रायव्हर लोकांनी संप पुकारल्यामुळे डेपोतून जो माल येतो आम्हाला तो माल आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे बऱ्याच पंपांवर पुरवठा झालेला नसल्यामुळे स्टॉक संपत आलेला आहे। बरेच पंप त्यामुळे बंद झालेले आहे। आता जो स्टॉक आहे तुमच्याकडे या घडीला तो कधीपर्यंत पुरू शकतो काय सांगा? आमच्याही पंपावर कालपासून टँकरद्वारे माल आलेला नसल्यामुळे जो स्टॉक आहे त्या स्टॉकमध्येच आम्ही आता चालवणार आहोत। आजच्या दिवस स्टॉक पुरेल इतका स्टॉक आमच्याकडे आहे। आज संध्याकाळपर्यंत काही योग्य निर्णय झाल्यास टँकर येऊन जाईल अशी आम्हाला आशा आहे। कंपनीला या संदर्भात काही आपलं बोलणं झालं कंपनीशी बोलणं तसं आमचं चालूच आहे, परंतु चालक लोकांचा विरोध असल्यामुळे तिथे म्हणजे कंपनीमध्ये टँकर कुठलाही ते जाऊ देत नाही। त्यामुळे सर्व टँकर उभे आहेत। किती वेळ झाला पंपावर तुम्हाला? मला 1 तास होऊन गेलं जवळजवळ। या ठिकाणी आजच असा प्रॉब्लेम जाणवला तुम्हाला? नाही, आजच नाही म्हणजे एवढा वेळ थांबावा लागला? हो। इथून का पण काय कारण असेल? कारण आता काय बाहेरच्या काय म्हणे ट्रकांचा संप झाला, पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत त्या बंद झाल्या, त्यांनी संप केला। त्यामुळे काल संध्याकाळपासूनच लाईनी लागून गेल्या। रात्री 2:30 वाजेपर्यंत मी आलो तर बघितलं तर खूप लाईनी होत्या। ड्युटीवरून तसाच मी घरी गेलो। आता सकाळी आलो तो फुल लाईनी 2.5 तास माझे जवळ 1 तास होऊन गेला। ड्युटी किती वाजायची आपली? माझी 8:30ची होती पण गेली ड्युटी। आता पूर्ण खाडा पडेल हो, आता पूर्ण खाडा होणार। आणि काय करायचं, काय सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? असे जर चाललं हे गोरगरिबाचं कसं व्हायचं? कोणाला ड्युटीला जायचं, कोणाचं लग्नाचं राहतं, कोणाचं प्रपंच आजारपणाला दवाखान्यात जावं लागतं। यांनी करायचं काय? सरकार सर्वसामान्यांकडे लक्ष देत नाही असं म्हणायचं का? मला ते त्याच्या सरकारकडे जायचं नाही, परंतु त्या पदावर कोणी असो गोरगरिबांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, त्यांनी व्यवस्था केली पाहिजे आणि प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे, सरकार असो वा कोणी असो। परंतु आजकाल असं झालेलं आहे की गोरगरिबाचा कायवारीच कोणी राहिला नाही। तेव्हा जनतेने जायचं कोणाकडे, न्याय कोणाकडे मागायचा? लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा, सातपूर।